नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नामो विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे. जय गजानन. भगवान गणेशांच्या दिव्य लीलांनी युक्त असणाऱ्या गणेश पुराणाचं आपण चिंतन करतोय. महाराजा सोमकांत महर्षी भृगूंच्या आश्रमात येऊन पोहोचले. सगळ्या सुखांमध्ये होते, सगळ्या आनंदात होते, पण नंतर परिस्थिती बदलली. नाना प्रकारचा रोग त्यांच्या शरीरावर येऊन पोहोचला, महारोग झाला आणि तशा अवस्थेत महर्षी भृगूंच्या आश्रमात आले. महर्षी भृगूंच्या आश्रमात आल्यानंतर त्यांनी पहिला प्रश्न विचारलाय, भगवान मला आजपर्यंत केलेलं कोणतंही पाप आठवत नाही, मग मला हा रोग का झाला? हा प्रश्न विविध अंगाने समजून घेतला पाहिजे. वेगवेगळे पैलू आहेत त्याच्यातले. पहिली महत्वाची गोष्ट की मी केलेलं कोणतंही पाप मला आठवत नाही, मग मला रोग का झाला? वाक्याचा अर्थ रोग पापामुळे होतो ही भूमिका आपल्याला पहिले मांडायची आहे. इथे पाप शब्दाचा अर्थ वाईट कृती, पाप शब्दाचा अर्थ अयोग्य आचरण, त्याने रोग होतात ही गोष्ट आपल्याला पहिल्यांदा शास्त्रकारांनी सांगितली. पुढचा विषय सांगितलाय, मी केलेलं कोणतंही पाप आठवत नाही, मग मला रोग का झाला? याचा अर्थ मी केलेल्या पापानीच मला रोग होतो. याचा अर्थ मला जे काही मिळालेलं आहे त्याच्या मागे कारणीभूत माझंच कुठलं तरी कर्म आहे. ही भूमिका फार महत्वाची आहे. आणि मग ते कर्माची भूमिका मागे नेत आपल्याला पुराणकारांनी त्या कथेला पुढे नेलेलं आहे. महर्षी भृगू त्याला मागच्या जन्माचा विचार सांगतात. शास्त्रामध्ये तुमच्या माझ्या ज्या काही वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना दिलेल्या आहेत त्या शांतपणे अभ्यासायच्या. त्यातली एक संकल्पना आहे पूर्वजन्माची कल्पना, आपल्याला पुनर्जन्माची कल्पना. दोन्ही गोष्टी आपल्या समोर मांडल्या की आपले पूर्वजन्म काय होते, मी पुनर्जन्मात इथे कसा येऊन पोहोचलो. दुसरी महत्वाची गोष्ट सांगितली कर्म विपाक सिद्धांताची. या दोन्ही गोष्टी शांतपणे समजून घ्या. पूर्वजन्म असतो की नसतो तुम्हाला प्रत्यक्ष स्वरूपामध्ये दृश्य रूपात नाही दाखवून राहणार, पण तर्काने समजून घेण्याचा प्रयत्न करू. आज आपल्याला विज्ञान काय सांगतं? आज आपल्याला विज्ञान सांगतं कोणत्याही व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे दोन गोष्टींवर अवलंबून असतं. पहिली गोष्ट त्याचा अनुवंश, म्हणजे त्याच्या DNA मध्ये कोणत्या प्रकारचे जीन्स आहेत त्याच्यावर त्याचं व्यक्तिमत्व तयार होतं, किंवा त्याची परिस्थिती यावर त्याचं व्यक्तिमत्व तयार होतं. बरोबर आहे, सामान्यतः वरपांगी हे विचार बरोबर आहेत. पण लक्षात घ्या, जर केवळ एवढंच असेल तर मग एकाच घराण्यामध्ये एकाच आई वडिलाचे एकाच घरात राहणारी मुलं वेगवेगळे का जन्माला येतात? त्यांची रचना वेगळी का असते? मनोवृत्ती का वेगळी असते? त्यांचं यश अपयश वेगवेगळं का असतं? समजून घेतलं पाहिजे. दोघांचा अनुवंश सारखा आहे, एकाच आई वडिलाची मुलं आहेत, दोघांची परिस्थिती सारखी आहे, एकाच घरात राहत आहेत, एकाच जागी खात आहेत, एकाच जागी राहत आहेत, सगळ्या गोष्टी सारख्या आहेत, परिस्थिती नाही बदलली, अनुवंश नाही बदलला. बदललं काय? त्याचं उत्तर तुमच्या माझ्या संस्कृतीने दिलं, पूर्व प्राक्तन वेगळं आहे. नशीब प्रत्येकाचं वेगळं आहे, तो मागचं घेऊन आलेला आहे, त्याच्यानुसारच त्याचं वर्णन. कशावरून ओळखता येईल? काही काही लहान लेकरांमध्ये असणाऱ्या अद्वितीय क्षमता पहा, अद्वितीय कौशल्य पहा, त्याच्यात असणाऱ्या अफाट कला पहा, तुमच्या लक्षात येईल या जन्मात नाही शिकलेला, कधीच अभ्यास नाही केलेला, एवढ्या दिव्य अशा प्रकारच्या नैपुण्याला प्राप्त करण्या इतका अभ्यास निश्चित नसतो केलेला, आपोआप आलेलं असतं. कुठून आलं? त्याचं उत्तर आहे मागचं घेऊनच आला, दुसरं उत्तरच नाही आपल्याजवळ. म्हणून आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की मागच्या जन्माचा विचार. तिसरी महत्वाची गोष्ट या कथांमधून आपल्याला समजून घ्यायची आहे की मागच्या जन्माचा विचार का सांगितला. त्याचं उत्तर आहे आपल्याला न कळत घडलेल्या गोष्टी त्याचेही परिणाम भोगावे लागतात. या जन्मात नाही पुढच्या जन्मात भोगावे लागतात. वाक्याचा अर्थ पुढचा जन्म असतो की नसतो याच्यावर चिंतन नका करू. केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ भोगावेच लागतात, एवढा भाग लक्षात ठेवा. म्हणजे कर्म चांगले करेल माणूस, धर्मानुसार आचरण करेल माणूस, नीतीनुसार आचरण करेल,
कायद्यानुसार वागेल त्याच्याकरता लावलेले हे नियम आहेत. तेवढ्या अंगाने जरी आपण आजच्या काळात समजून घेतले तरी आपल्या उपयोगी कथा पडतील. मागच्या जन्माचा कथाभाग मात्र सांगायला सुरुवात केला. कथा समजूनच घ्यायची आहे. महर्षी भृगूंनी सांगितलं मागच्या जन्मामध्ये एक कोल्हार नावाचं नगर होतं. त्या नगरामध्ये चिद्रूप नावाचा एक वैश्य राहत होता. त्या चिद्रूप नावाच्या वैश्याची सुलोचना नावाची पत्नी होती. त्या दोघा मातापित्यांच्या पोटी कामद नावाने तुझा मागचा जन्म झाला होता. हे सगळं आपल्या समोर वर्णन येणार आहे. याच्यावर एक मजेदार रचना आपल्याला शेवटी पाहायला मिळेल. हे सगळं वर्णन महर्षी भृगू सांगतायत की अरे अशा अशा प्रकारे तू मागच्या जन्मी जन्माला आला, खूप चांगले होते, माता पिता तुझे चांगले होते, तूही सद्गुणी होता सुरुवातीला. त्यानंतर तुला एक कुटुंबिनी नावाची अद्वितीय स्त्री मिळाली, पत्नीही चांगली मिळाली. तिच्या पोटी तुझ्याकडून 7 पुत्र 5 कन्या झाल्या. जुन्या काळातला विषय, त्याच्यामुळे तो अंक चालू शकतो. तशा पद्धतीची संतती तुझ्या पोटी जन्माला आली. सगळं सुखाचं चाललं होतं. पण आणि काल पाहिलं तसं एक पण आला की बाकीचं सगळं बिघडून जातं. काय झालं? काही नाही, एकच गोष्ट घडली. तुझ्या आयुष्यात चुकीच्या लोकांची संगती आली. लक्षात घ्या, इतकं सगळं चांगलं असून एक संगती बिघडली तर माणूस लयाला जाऊ शकतो. हे सांगायसाठी कथा आहे. संगती अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. चांगली संगती फार महत्वाची गोष्ट आहे. गणेश गीता आपल्याला पुढे येणार आहे. जेव्हा गजानन अवताराचं वर्णन आपण पाहू, गणेश गीतेमध्ये राजा वरेण्याला भगवान गणेश समजावून सांगतात, इतरत सुलभम राजन सत्संगोती वदुर्लभः. हे राजा, या जगामध्ये सगळ्यात दुर्लभ गोष्ट कोणती असेल ना तर ती संतांची संगती आहे. नाही प्रत्यक्ष संत भेटले तर त्या संतांनी सांगितलेले जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांच्या संगतीत राहावं. मिळाले भाग्यानी संत तर त्यांच्या संगतीत राहावं, कारण तिथे उन्नतीचा मार्ग प्रशस्त होणार आहे. आपल्याला कथा तेच सांगणार आहे. इतक्या सगळ्या दुःखात असलेला सोमकांत येऊन पोहोचला, त्याला महर्षी भृगू सांगतायत असा तू कामद नावाने जन्माला आला, पण संगती बिघडली आणि संगती बिघडल्यावर तुझ्या सगळ्या वाईट सवयी तुला लागल्या. जमतील तेवढे पाप तू केले, अनेक प्रकारचे पाप केले. एका वाक्यात सांगायचं तर सगळे पाप केले. मी म्हणाल कोणते? करायचंय काय? तुम्हाला करायचेत का? नाही करायचे ना, मग जाऊ द्या ना. करायची काय ती यादी आपल्याला समजून घ्यायचं. खूप पाप केले, का नाही सांगितले? समजून तेही घेतलं पाहिजे. मुद्गल पुराणामध्ये एक फार सुंदर वर्णन आहे. मुद्गल पुराणकार आपल्याला सांगतात, कथने परदोषाणाम दोषी भवती मानवः. जेव्हा मी दुसऱ्यांचे दोष सांगतो ना तेव्हा ते वाईट शब्द मला माझ्या जिभेने उच्चारावे लागतात आणि मग माझी जीभ सुद्धा अमंगल होते. तिलाही विटाळ लागतो चुकीच्या शब्दांच्या उच्चाराचा. तेवढी सुद्धा खराबी नसली पाहिजे. परम शुद्ध भगवंताच्या नामाकरता जीभ आहे, म्हणून हे दोष सोडून द्यायचे. खूप पाप केले, संपला विषय. पुढीकडचा महत्वाचा विषय, लोकांच्या समोर अतिशय वाईट वागत होता. पण या वाईट लोकांचं एक असतं गंमत कशी असते की जर तुमच्यापेक्षा कमी ताकदीचे मिळाले, जर दुर्बल मिळाला, जर अशक्त मिळाला तर हे त्याच्यावर सत्ता गाजवतात, आणि तुमच्यापेक्षा ताकददार मिळाला की हे पळ काढतात. म्हणून राजपुरुष जेव्हा यायचे तेव्हा पळून जायचा, राजापासून वाचायचा. पण शेवटी खूप अत्याचार वाढले, लोकांनीही राजाकडे तक्रारी केल्या. शेवटी राजांनी पकडलं, जंगलात हाकलून दिलं. मारायचा एवढा मोठा विषय नव्हता, जंगलात हाकलून दिलं. पण आता एकदा प्रवृत्ती बिघडली, मन वाईट झालेलं आहे, विकृतीची सवय लागलेली आहे. जिथे जाईल तिथे त्या सवयी माणसाच्या येतात. तिथेही वाईट वागायला लागला. तुझ्यासारख्या आणखीन शोधले, कारण नियम सांगितला शास्त्राने, समानशीले व्यसनेषु सख्यम. माणसाचं शील म्हणजे चारित्र्य आणि व्यसन म्हणजे आवडीसारख्या असल्या की मैत्री निर्माण होते. तुला तसेच लोक भेटले, तसेच मित्र भेटले, या सगळ्यांची चमू बांधली तू आणि या सगळ्यांच्या माध्यमातून पुन्हा नाना प्रकारचे पाप करू लागला. पूर्वी घरात करत होता, गावात करत होता, आता जंगलात करतोय. जो दिसेल त्याला पकडायचं, वाटमारी करायची, लुटायचं, नाना प्रकारचे वाईट कृत्य, त्या लोकांना त्रास द्यायचा, ते सगळे करायला तू सुरुवात केली. एक दिवस एक ब्राह्मण तुझ्या तावडीत सापडला, गुणवर्धन नावाचा. नवयुवक होता, नवीन नवीन लग्न झालेलं होतं. तू त्याला पकडलं, इकडून तिकडे जंगलातून चालला असेल, त्याला पकडलं, त्यांनी तुझे पाय धरले, विनंती केली. अरे म्हणे मी नवीन लग्न झालेलं आहे, घरी माझी नवविवाहिता पत्नी आहे, वाट पाहत असेल माझी, म्हातारे आई वडील आहे, त्यांची सेवा मला करायची आहे. माझ्याजवळचं सगळं द्रव्य घे, धन घे, सोनं नाणं घे, मला सोडून दे. पण नाही ऐकलं, कारण
कारण दया ही क्रूरांच्या मनात येतच नाही, विकृतांच्या मनात येतच नसते. तुझ्याही मनात दया आली नाही. तू त्याला नाना प्रकारे छळलं, बांधून ठेवलं, नाना प्रकारे त्रास दिले, पार मरायला टेकला बिचारा. मरता मरता त्याने तुला शाप दिला. या जन्मात नाही, पुढच्या जन्मात सुद्धा सुखी होऊ शकणार नाहीस. भयानक शाप घेतला. शापानंतरचा काळ गेला, काही काळ ओलांडत गेला, काळाच्या हिशोबात थकलास. नाईलाज आहे, शरीराची शक्ती संपणारच आहे. जोपर्यंत उन्मत्तता होती, अंगात ताकद होती, नाना प्रकारचे वाईट कृत्य करत होता, आता शक्ती गेली शरीरातली. आता काय करायचं? दुसरं काहीतरी माध्यम शोधतो. माणसाजवळ जेव्हा शक्ती संपते ना, तेव्हा तो अन्य माध्यमातून सुख मिळवायचा प्रयत्न करतो. त्यातलं मोठं माध्यम तुझ्याजवळ होतं, पैसा रगड गोळा केला होता. कारण अनेकांना लुटलेलंच होतं. तो सगळा पैसा साठवलेला होता. तुला वाटलं आता या पैशाच्या भरोशावर आपण आपल्या गोष्टी करू शकतो, मनात येईल तसं वागू शकतो. गावात तू आपल्या लोकांना पाठवलं, 4 ब्राह्मणांना पकडून आणलं, त्यांना समोर उभं केलं, त्यांना सांगितलं मला तुम्हाला दान करायचंय. तर तुझ्या डोक्यात कल्पना आली होती, आतापर्यंत पापच करत आलोय, आता काय होणार? पुढची गती चांगली नाही राहणार माझी, मला काहीतरी सत्कर्म केलं पाहिजे, हे कुठून तरी तुझ्या डोक्यात आलं. म्हणून तू त्यांना बोलावलं, त्यांना दान देण्याची इच्छा व्यक्त केली. ते ब्राह्मण अद्वितीय होते. ते म्हणाले आम्ही तुझ्याकडचा पैसा घेणार नाही. फार महत्वाच्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. आपल्या संस्कृतीने ज्या बारीक बारीक गोष्टी सांगितल्या आहेत ना, प्रतीक रूपात असतात. अनेकदा आपल्याला त्याच्या मागचा अर्थ कळत नाही. कुठलीही पूजा केल्यानंतर गुरुजींना आपण दक्षिणा देतो. दक्षिणा दिल्यानंतर हातावर जेव्हा पैसे ठेवतो ना, गुरुजी सांगतात पळीभर पाणी सोडा. कशा करता सोडायचं? दोन्ही कारणांनी. एक, त्याच्यातली आसक्ती तू सोड, आणि गुरुजींच्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे, पैसा धुवून घेतला पाहिजे. याचा अर्थ शुद्ध असला पाहिजे, पवित्र असला पाहिजे. पैसे मिळवायला नाही म्हटलेलं नाही, लक्षात घ्या. तुमची माझी संस्कृती लक्ष्मीपतीची संस्कृती आहे. सिद्धिपतीचे उपासक होतो आपण. पैसा असलाच पाहिजे, पण तो शुद्ध असला पाहिजे, पवित्र असला पाहिजे, मंगल असला पाहिजे. म्हणून किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. प्रतीक किती सुंदर सुंदर आहे. तुमच्या माझ्या देवी लक्ष्मीचं वाहन हत्ती सांगितलं. ती हत्तीवर बसून आली पाहिजे, म्हणजे वाजत गाजत आली पाहिजे. हत्ती ह्या लपवता येत नाही. लपवाल कशामध्ये त्याला अडकवाल? नाही शक्य. याचा अर्थ न लपवता आलेली पाहिजे. आजच्या भाषेत सांगू, टॅक्स भरून आलेली असली पाहिजे, व्हाईट मनी असलेला पाहिजे. मग किती असलं तर हरकत नाही. शुद्ध धन, योग्य संपत्ती, भगवंताच्या सह असलेली, धर्माने युक्त असलेली संपत्ती तुझी नव्हती. त्याच्यामुळे स्वाभाविक विषय केला. ते ब्राह्मण म्हणाले आम्हाला असं धन नको. का? समजून घ्या, वाईट प्रवृत्तीची लक्ष्मी जर घरात आली तर ती चांगले सुख कसे देईल? साधन देईल कदाचित सुखाचे. वाईट प्रवृत्तीने मिळालेला पैसा तुम्हाला पलंग देऊ शकेल, वाईट प्रवृत्तीने मिळालेला पैसा गादी देऊ शकेल, एसी देऊ शकेल, झोप नाही देत. झोप उडते उलट, लक्षात घ्या. आणि हे सगळं झोपेसाठी आहे. झोपच नसेल तर या सगळ्याचा उपयोग काय, हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून शुद्ध मिळालेला पैसा पाहिजे, मिळकत प्रामाणिक असली पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, जे तुकोबाराय सांगतात ते त्या दृष्टीने आपल्याला समजून घेतलं पाहिजे. कथा आपल्याला ते सांगतीये. त्या सगळ्या ब्राह्मणांनी सांगितलं नाही पाहिजे तुझा पैसा, आता तुझी पंचायत झाली, कारण तुझ्याजवळ पैशाशिवाय काहीच नव्हतं. त्या श्रीमंत लोकांची मोठी गरीब अवस्था असते, कारण त्यांच्याजवळ पैशाशिवाय काहीच नसतं. आणि समोरचा एखादा माणूस जर पैशातून न अडकणारा मिळाला तर यांची पंचायत होऊन जाते. तुझी तशीच पंचायत झाली. करायचं काय? पैसा तर जवळ आहे, आपल्याला तर काहीतरी पुण्यकर्म केलं पाहिजे, कारण त्याच्याशिवाय चांगली गती मिळणार नाही. हे विचार तुला म्हातारपणी येत आहेत, हे म्हातारपणीच येतात, हे वाईट आहे. हे तारुण्यात आले पाहिजे. आपली गती पुढची चांगली आहे हे तारुण्यात ज्याला वाटतं ना, त्याचं वार्धक्य आनंदमय असतं, दुःखी नसतं. आपल्याला कथाकार ते सांगतायत काय करायचं. तू इकडे तिकडे चौकशी करतोयस, फिरतोय, फिरता फिरता तुला जंगलामध्ये एक मंदिर दिसलं. मोरयाचं सुंदर मंदिर होतं, पण पडायला आलेलं होतं, जीर्ण झालेलं होतं. तुझ्या डोक्यात कल्पना आली, पैसा आहे आपल्याजवळ, काय पंचायत आहे, या मंदिराचा जीर्णोद्धार करू. तू मंदिराचा जीर्णोद्धार केला, स्वाभाविक आहे, पुण्य लागलं. वाईट कृत्यातून मिळालेला असेल पैसा, पण निदान चांगल्या कामाला लावला, तेवढं का होईना पुण्य तुला मिळालं. कारण लक्षात घ्या, कृती मुद्दाम केलेली असो की न कळत केलेली असो, कृतीचं फळ मिळतच असतं. जसं समोर समजा एखादा अग्नीचा कण पडलेला असेल, निखारा पडलेला असेल, तुम्ही जाणून बुजून पाय ठेवला तरी चटका बसणारच आहे, न कळत पाय पडला तरी चटका बसणारच आहे, कारण कृतीचं फळ तुम्हाला मिळणारच आहे. तू कृती केली,
केली, मंदिर उभारलं. काही काळाने मेल्यानंतर यमराजांच्या समोर घेऊन तुला उभं केलं. यमराजाच्या समोर उभं केल्यानंतर यमराजांनी प्रश्न विचारला, एकमेव पुण्य केलेलं आहेस, बाकी सगळे पाप केलेले आहेत, सांग आधी काय भोगायचं, तेवढं आम्ही फार तर तुला देतो. कशा करताय? यमराज असं विचारतात की नाही महत्वाचं नाहीये, माणसाच्या हातात आहे, आधी काय भोगायचं, सुख की दुःख. आणि नेमकी गडबड होते. माणूस पहिले सुख भोगायच्या मागे लागतो, प्रवृत्ती आहे सुखाकडे आपली स्वाभाविक. त्यांनी सांगितलं मी पहिले सुख भोगतो, नका असं करू. तुमची माझी संस्कृती सांगते पहिले दुःख भोगा. म्हणून ब्रह्मचारी आश्रम सांगितला पहिला काळ. त्या काळामध्ये अभ्यास करा, मेहनत करा, शरीर संपत्ती प्राप्त करा, शरीर सुदृढ करा, त्याच्यामध्ये बुद्धीचा निवास करा. पहिला काळ त्रासा करता घ्या, मग नंतरचा काळ सुखात आहे. लोक उलट करतात, त्या लहानपणी नुसते खेळत राहतात, पुढे आयुष्यभर मेहनत करावी लागते. हे सूत्र आपल्याला कथाकार सांगतायत. पहिले सुख नाही, पहिले दुःख भोगावं. उलट मोठी पंचायत असते. कसं आहे, पहिले दुःख भोगलं नंतर सुख आलं, खूप चांगलं वाटतं. पण समजा आधी सुख भोगलेले असाल आणि नंतर दुःखाची परिस्थिती आली, अतिशय कठीण असते. म्हणून आपल्याला कथाकारांनी सांगितलं, त्याला विचारण्यात आलं, तुला मागच्या जन्मी तू जेव्हा यमलोकात गेला, यमराजांनी विचारलं पहिले काय भोगायचं, तू सांगितलं मी पुण्य पहिले भोगील. मोरयाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता ना, अप्रतिम मंदिर मोरयाचं केलं होतं ना, मोरयाने तुला राजवाड्यात पाठवलं, तुझ्या कर्माचं फळ तुला मिळालं, राजा झालास. पण केलेले पाप जातील कसे, पुन्हा वापस येणारच आहेत. म्हणून तुला हा रोग निर्माण झाला. अशा पद्धतीच्या अवस्थेत तू येऊन पोहोचला. हे तुझेच कर्म तुला पुन्हा वापस भेटायचे आहेत. या कर्माचा हा जो सिद्धांत आहे हा व्यवस्थित समजून घ्या. हा नकारासाठी सांगितलेला नाही, हा आपल्याला समजून घेण्यासाठी सांगितलेला आहे की आपण केलेल्या कर्माचे फळच पुन्हा आपल्याला भोगावे लागणार आहे. या नाही पुढच्या जन्मात, पुढच्या नाही त्याच्या पुढच्या जन्मात. तुम्हाला माहिती असताना असो की तुम्हाला माहिती नसताना असो, तुम्ही केलेल्या कर्माचे फळ तुम्हाला भोगावेच लागणार. कारण कोणीतरी पाहणारा आहे. हे जे कोणीतरी पाहणार आहे ना, हे दाखवायची गोष्ट नसते. लोक म्हणतात भगवान खरंच असतो का, स्वर्ग नरक प्रत्यक्ष असतात का, दिसतात का? त्याचं उत्तर आहे. कशावरून आहे? शास्त्रकारांनी सांगितलं म्हणून आहे. पण कसे? त्याचं उत्तर आहे आम्हाला दाखवा. जेव्हा म्हणतात तेव्हा आश्चर्य वाटतं. अरे बाबांनो, स्वर्ग असो की नरक असो, दोन्हींची रचना सांगताना सांगितली. मेल्यावर स्वर्गात गेला, मेल्यावर नरकात गेला, मग त्याच्यावर सोपा उपाय आहे, मरून पहा म्हणजे समजेल जातात की नाही. त्याच्यावर काय उत्तर देणार आहे? या गोष्टी जिवंतपणे नाही सांगितलेल्या. माझं पलीकडचा मुद्दा आपल्याला सांगायचा आहे, मेल्यावरच्या नरकाला टाळण्याकरता नाही, जीवनातला नंतरचा स्वर्ग मिळवण्यासाठी नाही, आहे त्या जीवनाला स्वर्ग बनवण्यासाठी पुराणाच्या कथा आहेत. आपल्याला त्या अंगाने त्या समजून घ्याव्या लागतील. हे जे सगळं वर्णन सांगितलं ना, हे सगळं वर्णन त्या अंगाने समजून घ्या. कधीतरी केलेलं पाप होतं, कधीतरी केलेलं पुण्य होतं. त्यावेळा पुण्य केलं, त्याचे फळ आज तुला राजप्रसादात मिळाले. त्यावेळा केलेले पाप होते. दोन्ही जात नाही, पुण्यही जात नाही, पापही जात नाही. तुम्हाला हे कशा करता सांगितलं? त्याचं उत्तर आहे, लक्षात घ्या. कालपर्यंत केलेल्या पापांनी आज चांगले पुण्याने आज चांगले फळ मिळत असतील तर या वाक्याचा पुढचा अर्थ आहे, आज मी चांगले कर्म केले पाहिजे, जेणेकरून पुढे मला पाहिजे तसे चांगले फळ मिळतील, मला पाहिजे त्या पद्धतीचे योग्य फळ मिळतील. त्याच्यासाठी सिद्धांत सांगितलाय. मागच्या जन्मीच्या कथा सांगत बसण्याकरता नाही. कथांचं हे जे कथनीय आहे ना, हे आपल्याला व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. त्याच्या मागचा तात्पर्य भाव समजून घेतला पाहिजे. ऋषी विनाकारण नाही सांगत आहेत, त्यांच्या मागची ही जी भूमिका आहे ही जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हा आपल्याला कथा नेमकेपणाने समजतील. पण पंचायत असते, याच्यावर सहजासहजी विश्वास बसत नाही. तुमचा माझा बसला नाही, सोडून द्या, राजाचा तरी कुठं बसला? राजाला सांगितलं महर्षी भृगूंनी, मागच्या जन्मी तू कामद होता, नाना प्रकारचे पाप केले ना, एकच पुण्य केलं, मोरयाचं मंदिर उभारलं, यमराजाने तुला विचारलं, तू पहिल्यांदा जाऊन पोहोचला सुखाच्या हिशोबाकडे, तू त्या भरोशावर राजा झाला, नंतर तुझे पाप फळाला आले, त्या फळाला आलेल्या पापांच्या भरोशावर तुला नाना प्रकारचे रोग झाले आणि म्हणून तू आज माझ्या आश्रमात येऊन पोहोचला. हे सगळं महर्षी भृगू त्याला समजावून सांगतायत. याच्या डोक्यात प्रश्न आला, खरं असेल का? जसं तुमच्या डोक्यात आला ना, असं कुठं असतं का? त्याच्याही डोक्यात आला.
नवीन नाहीये. आपल्या डोक्यात येणारे सगळे प्रश्न सुद्धा पुराणकारांनी सांगून ठेवलेले आहेत. आपल्याला ज्या शंका येऊ शकतात ना, त्या शंका सुद्धा पुराणकारांनी उपस्थित केल्या, त्याचे समाधान पण देऊन ठेवलेले आहेत. म्हणून त्या कथा व्यवस्थित वाचायच्या, म्हणून त्या कथा समजून घ्यायच्या. रचना आपल्या समोर सांगितली, त्यांनी जेव्हा सांगितलं अशा अशा प्रकारचा तुझा पूर्वजन्म होता, राजाच्या डोक्यात शंका आली, असं खरंच असेल का? आणि पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे अद्भुत आहे. राजाच्या शरीरातून असंख्य पक्षी निर्माण झाले असं वर्णन आपल्याला गणेश पुराण सांगतं. अनेक पक्षी त्याच्या शरीरातून निघाले, त्यालाच टोचा मारायला लागले. आता आधीच बिचारा जखमीने व्यस्त होता, त्याच्यावर ते पक्षी टोचा मारतायत, नाना प्रकारच्या वेदना होत आहेत, त्या पद्धतीच्या वेदना सहन करतोय. स्वाभाविक आपल्या डोळ्यासमोर पुढचा प्रश्न आला असेल, असं कुठं होत असतं का? माणसाच्या शरीरातून असे पक्षी निघत असतात का? बरोबर आहे तुमची शंका. तुमच्या डोक्यात आली असेल तर पुराणकारांच्या नसेल आली का? जर आपल्याला कळतं की माणसाच्या शरीरातून पक्षी निघत नाही, तर पुराणकारांना कळत नव्हतं का? महर्षी भृगू काहीतरी कसे सांगतील, महर्षी व्यास कसे सांगतील, काय अर्थ आहे नेमका? पक्षी निघाले म्हणजे काय, ते राजाला चावतात म्हणजे काय? उद्याच्या भागात पाहू. तोपर्यंत जय गजानन.